पाठ 7. क्रूर राजा. विजयपूर गावात मंदोदर नावाचा राजा होता. तो अतिशय क्रूर होता. कोणीही त्याच्या मनाविरुद्ध वागलेले त्याला आवडत नसे व तो त्यांना त्याच्या मनात येईल ती शिक्षा देत असे. त्याच गावात 2 मित्र राहत असे, श्रीधर आणि मोहन. त्या दोघांची मैत्री ही खूप वेगळी होती. ते एकमेकांवर खूप प्रेम करत, जीवापाड एकमेकांना जपत असे व तितकाच एकमेकांवर विश्वासही ठेवत. राजा प्रजेला जो त्रास देत असे त्याचा त्यांना खूप राग येई. प्रजेला यातून बाहेर काढलेच पाहिजे असे त्यांनी ठरविले. ते लोकांना समजावू लागले की तुम्ही अन्याय सहन करता म्हणून राजा अन्याय करत चालला आहे. आपल्याला आवाज उठवायलाच पाहिजे. एके दिवशी असाच श्रीधर प्रजेशी राजाविरुद्ध बोलत असताना राजाच्या सेवकांनी त्याचे बोलणे ऐकले. त्यांनी लगेच ही गोष्ट राजाच्या कानावर घातली. राजाने श्रीधरला पकडून आणण्यास सांगितले. राजाला न घाबरता श्रीधरने राजाला त्यांची वर्तणूक चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजाचा राग अनावर झाला. त्याने श्रीधरला कैद केले व त्याला फाशीची शिक्षा सुनावली. मोहन श्रीधरला भेटायला राजाच्या दरबारात गेला. तो राजाला आपल्या मित्राला भेटायला देण्याची विनवणी करू लागला. राजाला गयाव्या करू लागला. शेवटी राजाने त्याला त्याच्या मित्राला भेटण्याची परवानगी दिली. श्रीधर मोहनला बघून खूप खुश झाला. श्रीधर मोहनला म्हणाला, मित्रा, माझी एक शेवटची इच्छा आहे. 7 दिवसानंतर मला फाशीची शिक्षा होणार आहे. माझ्या आई वडिलांना तू सांभाळशील याची मला खात्री आहे, पण तरी देखील त्यांना शेवटचे भेटून येण्याची माझी इच्छा आहे. तसेच त्याचे म्हातारपण खूप सुखात जावे याची ही सर्व सोय करून ठेवणे आवश्यक आहे. ती सोय करण्याची इच्छा आहे, पण आता ते शक्य होईल असे वाटत नाही. मोहन राजाला भेटायला परत गेला व त्याला विनवणी करू लागला की श्रीधरला त्याच्या आईवडिलांना पाहण्याची व काही कर्तव्ये पूर्ण करण्याची इच्छा आहे. त्याला घरी पाठवा. तो परत येईपर्यंत त्याच्या बदली मी कैदी होतो. राजा रागात ताकीद करतो की जर तुझा मित्र परत आला नाही तर तुला त्याच्या बदली फासावर जावे लागेल. पण मोहनचा आपल्या मित्रावर खूप विश्वास असल्यामुळे तो यासाठी तयार होतो. राजा श्रीधरला कैदेतून सोडतो व मोहनला कैदी बनवतो. आठवडा जातो. फाशी देण्याचा दिवस येतो. राजा कैदी मोहनकडे जातो व त्याला म्हणतो, अरे, कोणावर इतका विश्वास ठेवू नये की स्वतःचे प्राण गमवावे लागेल. इतके राजा बोलेपर्यंत श्रीधर धावत धावत तुरुंगापर्यंत पोहोचतो. राजा श्रीधरला बघून चकित होतो. श्रीधर मोहनची त्याला थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमा मागत असतो. राजा मोहनला तुरुंगातून सोडतो. दोघे मित्र एकमेकांना कडकडून भेटतात. राजाला दोघांची मैत्री बघून आश्चर्य वाटते. दोघांतील प्रेमाचे, विश्वासाचे त्यांना खूप कौतुक वाटते. त्याला आपल्या वर्तणुकीची खूप लाज वाटते. राजाने तेव्हापासून प्रत्येकावर द्वेष करण्याचे सोडून दिले व तो प्रजेशी प्रेमाने राहू लागला.